तसं अक्षय सांगतोय, खाते वाटप आपल्याला कळणं अपेक्षित आहे। आता अन्य घडामोडी। जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना सरसकट कर्जमाफीवरून सरकारला लक्ष केलंय। देवाभाऊ सरसकट कर्जमाफी देणार असा समज जनतेचा आहे असं त्यांनी म्हटलं। दरम्यान फडणवीसांनी अनेकदा आश्वासनं दिली मात्र पाळली नाही असं जयंत पाटील म्हणतात। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी जयंत पाटील यांचं कौतुक केलं। प्रस्तावाची ओपनिंग पटोलेंनी केली पण शेवटी येऊनही ओपनिंग प्रमाणेच जयंत पाटील यांनी बॅटिंग केल्याचं फडणवीस म्हणाले। मुंबई गोवा महामार्गाचं काम 10 वर्ष झाले, अजून पूर्ण झालं नाही। या 4 वर्षात 5 वर्षात पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। नितेश राणे आता मंत्री झालेले आहेत। मला खात्री आहे की जोरदार प्रयत्न करून हा प्रकल्प लवकर ते पूर्ण करतील। अहो असं आश्वासन देऊ नका, यांनी दिलेत मला, यांनी मला फार आश्वासनं दिली आहेत। झालं का, घेऊन गेला का मला? ते प्रॉब्लेम तो आहे, माझा प्रोजेक्ट पूर्ण होण्यावर नाही आहे। पण 2019 आधी त्यांनी भाषण केलं, जयंतराव 2019ला ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण होईल आणि तुम्ही आणि मी एकत्रित जायचंय। 19 नाही होत, प्रकल्प मोठा असतो, 22ला झालं, 23ला झालं, पण बरोबर घेऊन जाण्याचं ते सारखे विसरतात। हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा। जयंतराव 19ला जाहीरनाम्याचा विचार केला तर तुमच्या जाहीरनाम्याचा करावा लागेल। पहिली 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, आमचं नव्हतं। आम्ही तर मग वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं आणि मग आम्हाला माहिती होतं की पुन्हा निवडून यायचं असेल तर 2020ची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन बनून या भागामध्ये आलो। राजधानी मुंबईपासून अत्यंत लांब असलेल्या विदर्भाला आणि विदर्भ